माझं नाव राहुल, वय 28 वर्ष. पुण्यातल्या एका अतिशय शांत आणि निसर्गरम्य वसाहतीत आमचं एक छोटंसं पण सुटसुटीत घर आहे. घर तसं दिसायला सुंदर, पण घरातलं माणसं म्हणावी तशी कामीच. 4 वर्षापूर्वी वडील अचानक एका आजारपणामुळे गेले आणि त्यानंतर या घरात फक्त मी आणि माझी आई दोघंच उरलो. घराची सर्व जबाबदारी माझ्यावर आली. मी पुण्यातल्याच एका नामांकित प्रायव्हेट कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी करतो. माझं रोजचं आयुष्य म्हणजे एक ठरलेला साचा झाला होता. सकाळी 9 वाजता उठून घाईघाईने ऑफिसला गाठायचं. दिवसभर फाईल्स आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर डोकेफोडी करायची आणि रात्री 9:30च्या सुमारास पूर्णपणे थकून भागून घरी परत यायचं. वरवर पाहता सगळं काही ओलवेल होतं. चांगलं पॅकेज होतं, समाजात आबरू होती, आईची माया होती. पण म्हणतात ना, कधीकधी आयुष्यात सगळं काही असूनही आत कुठेतरी एक प्रचंड पोकळी असते. माझ्या बाबतीतही अगदी तसंच काहीसं घडत होतं. दिवसभर कामाच्या व्यापात वेळ निघून जायचा, पण जेव्हा रात्री 9-10 वाजता मी जेवण करून माझ्या खोलीत यायचो, तेव्हा ती शांतता मला खायला उठायची. एकटं बेडवर पडल्यावर मन नकळत भूतकाळात आणि भविष्यात भरकटू लागायचं. मनात विचार यायचा, असंच धावत राहायचं का आयुष्यभर? कधीतरी थकल्यावर हक्काने डोकं टेकवायला आणि मनातले सुखदुःख विनासंकोच शेअर करायला कुणीतरी असायला हवं होतं. आईशी मी बोलत असे, पण वयाचे अंतर आणि तिच्या या काही मर्यादांमुळे माझं प्रत्येक गुपित, माझा ताण तिच्यासमोर व्यक्त करू शकत नव्हतो. अशातच एक दिवस आई तिच्या कॉलेजच्या दिवसातल्या एका अत्यंत जवळच्या मैत्रिणीचा फोन आला. त्या मैत्रिणीचं नाव होतं सुनीता. लहानपणी जेव्हा त्या आमच्याकडे यायच्या, तेव्हा मी त्यांना सुनीता आंटी म्हणून हाक मारायचो. सुनीता आंटीचं कुटुंब तसं सुशिक्षित आणि सुखी. त्यांचे यजमान प्रदेशात एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत होते, त्यामुळे ते वर्षातून एखादी फेरी मारत. त्यांचा एकुलता एक मुलगा मुंबईला IT कंपनीमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतो. साहजिकच सुनीता आंटी त्यांच्या मोठ्या घरात बहुतांश वेळ एकट्याच असायच्या. यावेळी त्यांना पुण्यात त्यांच्या काही कौटुंबिक जमिनीच्या कागदपत्राचं आणि बँकेचं खूप जुनं अडकलेलं काम होतं. या सरकारी कामांच्या धावपळीत 2-4 दिवस पुण्यात मुक्काम करावा लागणार होता, म्हणून आईने त्यांना हक्काने आपल्याच घरी राहण्याचा आग्रह केला होता. त्या दिवशी सकाळी मी ऑफिसला निघण्याच्या तयारीत असतानाच आईने स्वयंपाकघरातूनच आवाज दिला, "राहुल, जरा इकडे ये." मी हातातली घड्याळ बांधत स्वयंपाकघरात गेलो. आईने चहाचा कप माझ्या हातात दिला आणि म्हणाली, "अरे राहुल, आज दुपारी सुनीता येणार आहे. ट्रेनने येते. तिचं बँकेचं आणि कोर्टाचं खूप काम आहे गा बाई. या वयात मी तिची खोली आवरून ठेवली आहे. पण तू येताना गेस्ट रूमचा पंखा आणि लाईट नीट चालतोय ना तेवढं बघ. आणि हो, संध्याकाळी जरा ऑफिसमधून लवकर येण्याचा प्रयत्न कर. खूप वर्षांनी येते ती." मी चहाचा घोट घेत आईला होकार दिला. "हो आई, नक्की. आज मी लॉग इन लवकर करतो आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घरी येण्याचा प्रयत्न करतो." ऑफिसमध्ये दिवसभर काम करत असतानाही माझ्या डोक्यात सारखे लहानपणीचे विचार येत होते. सुनीता आंटी मला किती वर्षांनी भेटणार होत्या, मला अधूकचं आठवत होतं. आणि जेव्हा मी खूप लहान होतो, तेव्हा त्या आमच्या घरी आल्या की माझ्यासाठी आवर्जून पार्लेची बिस्किट आणि कॅडबरी घेऊन यायच्या. मला कडेवर घ्यायच्या, छान छान गोष्टी सांगायच्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक निखळ हसू असायचं. वेळ कशी वेगाने बदलते ना. आज मी 28 वर्षाचा तरुण झालो होतो आणि त्याही आयुष्याच्या एका वेगळ्या वळणावर होत्या. विचार करता करता कधी संध्याकाळच्या 4:30 वाजले मला कळलंच नाही. मी घाईघाईने माझं लॅपटॉप बॅगेत भरलं आणि गाडी काढून घराच्या दिशेने निघालो. संध्याकाळी बरोबर 5:15च्या सुमारास मी घरात आलो. फ्रेश होऊन हॉलमध्ये बसलोच होतो, तितक्यात दाराची बेल वाजली. आई आज स्वयंपाकघरात काहीतरी करत होती, त्यामुळे मी धावत जाऊन दार उघडलं. दार उघडताच समोर सुमिता आंटी उभ्या होत्या. हलक्या निळ्या रंगाच्या सुती साडीमध्ये त्या अतिशय साध्या पण तितक्याच प्रभावी दिसत होत्या. त्यांचे केस खांद्यापर्यंत व्यवस्थित कापलेले होते आणि हातात एक छोटीशी ट्रॉली बॅग होती. प्रवासाचा आणि उन्हाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. तरीही त्यांच्या डोळ्यात एक कमालीची चमक आणि ओढ होती. "अरे राहुल, बाप रे, किती मोठं झालंस रे तू." त्यांनी मला पाहताच आश्चर्याने आणि अत्यंत आनंदाने उद्गार टाकत काढले. त्यांच्या चेहऱ्यावर तेच लहानपणीचं गोड हवंसं वाटणारं हसू होतं. मी थोडा वेळ लाजलो आणि म्हणालो, "या आंटी, आत या." "हो, खूप दिवस झाले आपण भेटलोच नाही." मी पुढे होऊन आदराने त्यांच्या हातातली ट्रॉली बॅग घेतली. बॅग घेताना आमची नजरानजर झाली. त्यांच्या डोळ्यात एक प्रचंड कौतुक, पण जणू काही आपल्याच मुलाला खूप दिवसांनी पाहिल्यावर एका माऊलीला जो आनंद होतो, तसाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्या घरात येताच आईने बाहेर येऊन त्यांना घट्ट मिठी मारली. 2 जुन्या मैत्रिणी जेव्हा एवढ्या वर्षांनी समोरासमोर येतात, तेव्हा शब्दांची गरज नसते. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, तर सुनीता आंटीचे खूप भावूक झाल्या होत्या. "सुनीता आंटी, तू खूप वाळली आहेस गं. स्वतःची काळजी घेत नाहीस." आई नेहमीच्या स्वभावाप्रमाणे काळजीने म्हणाली. मी त्यांची बॅग व्यवस्थित गेस्ट रूममध्ये नेऊन ठेवली. प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी मी स्वतः स्वयंपाकघरात जाऊन त्यांच्यासाठी आल्याचा गरमागरम चहा आणि सोबत हलका नाश्ता तयार केला.
जेव्हा मी चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये आलो तेव्हा दोघी सोफ्यावर जुन्या फोटोंच्या अल्बमवरून गप्पा मारत होत्या. मी चहाचा कप सुनीता आंटीच्या समोर धरला. त्यांनी कप हातात घेतला आणि माझ्याकडे अतिशय प्रेमाने पाहत म्हणाल्या, "थँक्यू राहुल, इतका समजूतदार आणि हुशार झालास हे बघून खूप बरं वाटलं." विमले माझ्या आईचे नाव. तुझा मुलगा खरोखरच खूप गुणी आहे. त्यांचे टोनचे कौतुक, ते शब्द ऐकून माझ्या मनावरचा दिवसभराचा सगळा थकवा कुठे गेला. बऱ्याच दिवसांनी आमच्या घरात अशी हसती खेळती आणि जिवंत संध्याकाळ साजरी होत होती. पण या भेटीमुळे माझ्या आणि माझ्या आयुष्यात एक वेगळंच वळण मिळणार आहे. त्याची या क्षणी आम्हा दोघांना अजिबात कल्पना नव्हती. चहा पाणी आटोपल्यावर आई आणि सुनीता आंटी यांच्या गप्पांची मैफिल रात्रीच्या जेवणापर्यंत अरवीत सुरूच होती. जुन्या मैत्रिणी भेटल्यावर संसाराच्या सुखदुःखाच्या आणि जुन्या कॉलेजच्या आठवणींचा असा काही पूर आला होता की घरात वेळ कसा निघून गेला ते समजलंच नाही. मीही त्या दोघांच्या गप्पांमध्ये कधीकधी सहभाग घेत होतो. रात्रीचे 9 वाजले होते. आई तशी स्वयंपाकघरात लगबग सुरू. हलकं-फुलकं जेवण तयार केलं. तर आम्ही तिघांनी एकत्र बसून जेवण केलं. जेवतानाही सुनीता आंटी माझ्या लहानपणीच्या काही गमतीशीर आठवणी काढल्या, ज्या ऐकून मला स्वतःलाच हसू आवरत नव्हतं. जेवण झाल्यानंतर आई तिच्या नेहमीच्या गुडघेदुखीचा त्रास जाणवू लागला. शिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी तिला बँकेच्या आणि घराच्या कामासाठी लवकर उठायचं होतं. त्यामुळे आईने आमच्याकडे बघत म्हणाली, "सुनीता, राहुल, तुम्ही बसा गप्पा मारत. माझे पाय आज जरा जास्तच दुखत आहेत, म्हणून मी जरा लवकर झोपायला जाते." "राहुल, आंटींना काही नवं नकोय ते बघ व्यवस्थित." आम्ही दोघांनी आईला होकार दिला. आई तिच्या खोलीत निघून गेली आणि काही वेळातच संपूर्ण घरात एक मंद शांतता पसरली. हॉलमध्ये टीव्हीवर अगदी कमी आवाजात जुनी संत गाणी चालू होती. बाहेर रात्रीचा गार वारा सुटला होता आणि खिडकीबाहेर झाडांची पानं हलका आवाज करत होती. मी सोफ्यावर एका बाजूला बसलो होतो आणि माझ्या समोरील सोफ्यावर सुनीता आंटी अगदी शांतपणे विचारमग्न होऊन बसल्या होत्या. दिवाणखाण्यातल्या त्या मंद प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि एक अनामिक शांतता अधिकच स्पष्ट जाणवत होती. शांतता भंग करत सुनीता आंटीच्या संवादाला सुरुवात केली. "राहुल, तू खूपच शांत स्वभावाचा आहेस रे. आजकालची मुलं ऑफिसमधली आली की मोबाईलमध्ये किंवा मित्रांमध्ये व्यस्त होतात. पण तू आईला वेळ देतोस, घरातली काम बघतोस. खरोखरच कौतुकास्पद आहे." मी हलकंच हसलो आणि म्हणाले, "तसं काही नाही आंटी. वडील गेल्यानंतर घरात आम्ही दोघंच उरले. त्यामुळे एकमेकांची काळजी घ्यावीच लागते. पण खरं सांगू का, कधी-कधी खूप एकटं वाटतं. ऑफिसमध्ये दिवसभर लोकांच्या गराड्यातून असूनही मनाशी संवाद साधणारं कोणी नसतं." माझं हे बोलणं ऐकून सुनीता आंटीने मान वर केली. त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता. जणू त्यांना माझ्या शब्दांचा स्वतःचंच प्रतिबिंब दिसत होतं. त्या थोडं सरकून माझ्याजवळ सोफ्यावर येऊन बसल्या. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि अत्यंत मऊ आणि समजूतदार आवाजात म्हणाल्या, "तुझं म्हणणं मला अगदी पटतंय राहुल. माणसाला भूक पैशाची किंवा सुखाची नसते, तर कोणीतरी आपल्याला मनापासून समजून घ्यावं याची असते. तू तर तरुण आहेस. तुझा हा एकटेपणा मी समजू शकते. पण माझं बघ, माझा संसार आहे, नवरा आहे, मुलगा आहे. तरीही मी या वयात एक प्रचंड एकटेपणाचा सामना करते." त्यांच्या बोलण्यातलं ते गूढ आणि साचलेलं दुःख ऐकून मला खूप संकोच वाटला. पण त्यासोबत त्यांच्याबद्दल आदरही वाटला. मी विचारलं, "पण आंटी, काका तर परदेशात एवढ्या मोठ्या पदावर आहेत. तुमचा मुलगाही इतका हुशार आहे. मग तुम्हाला असं का वाटतं?" त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि जोर श्वास घेतला. खिडकीबाहेर पाहत त्या म्हणाल्या, "लोकांना बाहेरून सगळं छान दिसते रे राहुल. नवऱ्याला त्याच्या कामातून आणि बिझनेसच्या मीटिंगमधून माझ्याशी 2 मिनिटे नीट बोलायला वेळ नसतो. महिन्याला खात्यात पैसे येतात, पण पैशाने सुख विकत घेता येत नाही ना." पण राहिला प्रश्न मुलाचा, तो त्याच्या कॉलेजच्या मित्रांच्या आणि करिअरच्या जगात इतका वेगळा आहे की त्याला आईने जेवण केलं का, ती घरात एकटी काय करते याच्याशी काहीच देणं-घेणं नसतं. कधीकधी त्या मोठ्या घरात मला स्वतःच्याच पावलांचा आवाज ऐकून भीती वाटते. संवाद संपला की नात्यातली भिंती आणि अधिकच मजबूत होतात रे. बोलता बोलता सुनीता आंटींचा आवाज किंचित थरथरला. त्यांच्या डोळ्यात कडा सुकल्या होत्या. पण त्यात खूप वर्षांचं साचलेलं रडू लपलेलं होतं. एका प्रतिष्ठित आणि सुखी दिसणाऱ्या कुटुंबामागे इतकी मोठी पोकळी असेल याचा मी विचारही केला नव्हता. वयाने त्या माझ्यापेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या. माझ्या आईची मैत्रीण होत्या. पण त्या क्षणी मला त्यांच्यात एक साधी, हताश आणि आधाराची अपेक्षा असणारी व्यक्ती दिसत होती. माझ्या मनात त्यांच्याबद्दल कमालीची सहानुभूती दाटून आली होती. मी नकळत माझा हात पुढे केला आणि त्यांच्या सोफ्यावर असलेल्या हातावर हळूच माझा हात घेतला. हा स्पर्श कोणत्याही चुकीच्या भावनेने नव्हता, तर मी तुमचं दुःख समजू शकतो आणि मी त्याच्या पाठीशी आहे हा विश्वास देण्यासाठी होता. माझ्या त्या स्पर्शात सुनीता आंटीची कोण हात मागे घेतला नाही. उलट त्यांनी माझ्या हाताकडे पाहिलं आणि त्यांचा दुसरा हात माझ्या हातावर ठेवून तो हलकेच दाबला. त्यांच्या हाताचा तो उबदार स्पर्श माझ्या मनात एक वेगळी शांतता देऊन गेला. "थँक्यू राहुल. आज खूप वर्षांनी कोणीतरी माझ्या मनातील खदखद इतक्या शांतपणे ऐकून घेतली. नाहीतर लोक सक्त सल्ले देतात, समजून कोणीच घेत नाही." त्या डोळ्यातले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत हसून म्हणाल्या,
आंटी, तुम्ही कधीही स्वतःला एकटं समजू नका. तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही मला फोन करू शकता, माझ्याशी बोलू शकता. आपण दोघंही एकाच नावेत आहोत. त्यामुळे एकमेकांचे दुःख आपण नक्कीच हलकं करू शकतो. मी त्यांना धीर देत म्हणालो. रात्रीचे 11:30 वाजले होते. सुनीता आंटी सोफ्यावरून उठल्या आणि म्हणाल्या, चला खूप रात्र झाली आहे. उद्या सकाळी तुला ऑफिसलाही जायचं आहे. झोपूया आता. पण खोलीकडे जाताना त्यांनी माझ्या खांद्यावर अत्यंत प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाल्या, तुझ्याशी बोलून आज माझं मन खूप हलकं झालं रे. शुभरात्री. मी माझ्या खोलीत गेलो आणि बेडवर पडलो. पण त्या रात्री मला बराच वेळ झोप आली नाही. डोळ्यांसमोर सारखं सुनीता आंटींचा तो भावुक झालेला चेहरा आणि त्यांच्या शब्दांमधली आर्द्रता फिरत होती. त्यांचा तो आदरयुक्त आणि उबदार स्पर्श माझ्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण करत होता. हे नातं काय होतं मला माहीत नव्हतं. पण एक गोष्ट नक्की होती की आमचा हा संवाद केवळ दोन ओळखीच्या व्यक्तींमधील नव्हता, तर तो दोन एकाकी मनांच्या एकमेकांच्या जवळ आणणारा एक भावनिक पूल ठरला होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच घरात एक नवीन वेगळीच लगबग सुरू झाली होती. आयत्या वेळी आईच्या बाहेरून म्हणजेच माझ्या मामांचा फोन आला. मामीची तब्येत अचानक बिघडल्यामुळे आईचं 2 दिवसांसाठी गावी जाणारे भाग होते. आई थोडी दुविधा मनस्थितीत होती, कारण सुनीता आंटी अजूनही आमच्याच घरी होत्या आणि त्यांचे बँकेचे काम अपूर्ण होते. आई गोंधळलेली पाहून सुनीता आंटी म्हणाल्या, विमले, तू अजिबात काळजी करू नकोस. आधी वहिनींच्या तब्येत बघायला जा. मी आहे ना इथे. माझं काम मी राहुलच्या मदतीने करून घेईन. तू कसलाही विचार न करता निघ. आईलाही त्यांचं म्हणणं पटलं. तिने जाताना माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाली, राहुल, सुनीताही काही अडचण होणार नाही हे बघ. तिला वेळेवर चहा पाणी आणि जेवणाचं बघ रे बाबा. मी आईला हसतमुखाने निरोप दिला. तू काळजी करू नको आई. मी सगळं सांभाळेन. आई दुपारच्या गाडीने निघाली आणि आता घरात फक्त मी आणि सुनीता आंटी दोघंच उरलो होतो. त्या दिवशी ऑफिसमध्ये असतानाही माझं लक्ष कामात पूर्णपणे लागत नव्हतं. वारंवार काल रात्री आमच्यात झालेला तो भावनिक संवाद आणि त्यांनी दिलेला मानसिक आधार माझ्या मनाला घोळत होता. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर घरी परत येताना विचार केला की आंटी घरात एकट्याच असतील आणि आई नसल्यामुळे त्यांना कदाचित संकोच वाटत असेल. म्हणून त्यांचं मन प्रसन्न व्हावं यासाठी मी रस्त्यातल्या एका छोट्या दुकानातून काही टवळीटवळीत गुलाबाची फुलं विकत घेतली. घरात दरवाजा उघडताच सुनीता आंटी हॉलमध्येच बसल्या होत्या. त्यांनी नेहमीप्रमाणे अत्यंत साधी आणि सुटसुटीत सलवार कमीज घातली होती. केस मोकळे सोडलेले होते. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक छानसं हसू उमटलं. आंटी, आई गेली दुपारी. घरात खूप शांतता वाटते ना? मी माझी बॅग सोफ्यावर ठेवत विचारलं. हो रे, विमला गेल्यावर घर कसं रिकामं रिकामं वाटतं. पण तू आलास बरं वाटलं, त्या म्हणाल्या. मी माझ्या पाठीमागे लपवलेला गुलाबाचा छोटासा बुके त्यांच्यासमोर धरला आणि म्हणालो, हे तुमच्यासाठी आंटी. ऑफिसमधून येताना दिसली म्हणून घेतली. तुम्हाला आवडतं ना? हे गुलाबाचं पाहताच त्यांच्या डोळ्यात लहानपणी मुलासारखी चमक आली. त्यांनी तो बुके हातात घेतला, फुलांचा सुवास घेतला आणि अतिशय भावुक होऊन म्हणाल्या, खूप सुंदर आहे रे राहुल. थँक्यू सो मच. खरं सांगू, खूप वर्ष झाली माझ्यासाठी कुणी असं आवर्जून फुलं आणली नव्हती. लोकांना वाटतं वय झालं की माणसाच्या आवडीनिवडी संपतात, पण तसं नसतं रे. मनात प्रत्येक वयात अशा छोट्या आनंदाची गरज असते. त्यांच्या त्या वाक्यात खूप मोठी कृतज्ञता होती. त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून रात्रीच्या जेवणाची तयारी करायचं ठरवलं. स्वयंपाकघरात काम करताना आज एक वेगळा जिवंतपणा जाणवत होता. मी भाजी चिरून देत होतो, तर त्या गॅसजवळ उभ्या राहून चपात्या लाटत होत्या. काम करता करता आमचे विचार, आमचे अनुभव आणि आमच्या आवडीनिवडी याबद्दल खूप गप्पा झाल्या. त्या क्षणी माझ्या मनात की वयाचा फरक हा केवळ कागदावर असतो. जर विचार आणि भावना जुळल्या तर कोणतीही व्यक्ती आपल्या हक्काची सोबती बनू शकते. जेवण आटपून आम्ही बाल्कनीत येऊन बसलो. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती आणि मातीचा एक सुगंधी वास हवेत दरदळत होता. वातावरणात एक प्रकारचा सुखावह गारवा होता. सुनीता आंटी बाल्कनीत रेलिंगला टेकून बाहेर पडणारा पाऊस पाहत होत्या. राहुल, हे जीवन किती अजब आहे ना? त्यांनी शांतपणे विचारलं. काही दिवसांपूर्वी मी माझ्या घरात पूर्णपणे एकटी होते. असं वाटायचं की आयुष्य संपलंय. पण इथे आल्यावर, तुझ्याशी बोलल्यावर मला पुन्हा एकदा जगण्याची इच्छा झाली. तू मला एक लहान मुलासारखं सांभाळतोस, आदर देतोस. मला खूप सुरक्षित वाटतं तुझ्याजवळ. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांच्या चेहऱ्यावर पावसाचे काही तुषार पडले होते, ज्यामुळे त्या खूप शांत आणि सात्विक दिसत होत्या. मी अतिशय आदराने त्यांचा हात माझ्या हातात घेतला. यावेळचा आमचा हात धरण्याचे उद्देश केवळ धीर देणं नव्हतं, तर आम्ही दोघे एकमेकांना मनापासून स्वीकारत होतो याची ती एक मूक पावती होती. आंटी, मलाही अगदी असंच वाटतंय. तुमच्या येण्याने माझ्या एकाकी घरात आणि मनात एक नवी ऊब आली आहे. समाज किंवा लोक काय विचार करतील यापेक्षा माझ्यासाठी तुमचं सुख आणि तुमचं हसणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण एकमेकांच्या आयुष्यात ही पोकळी कायमची दूर करू शकतो. मी मनापासून माझे विचार मांडले. सुनीता आंटींनी माझ्या खांद्यावर त्यांचं डोकं ठेवलं. त्यांच्या केसांचा मंद सुवास मला जाणवत होता. आम्ही दोघंही बराच वेळ तसेच उभे राहिलो. बाहेर पाऊस पडत होता, पण आमच्या मनात एक प्रकारची उबदार शांतता पसरली होती.
त्या रात्री आमच्यात कोणतेही शारीरिक अंतर उरले नव्हते, कारण आमची मने भावनिकदृष्ट्या एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतली होती. एका वयात आलेल्या तरुणाला आणि एकाकी स्त्रीला ज्या निखळ, पवित्र प्रेमाची आणि आदराची गरज असते, ते आम्हाला एकमेकांना सापडलं होतं. रात्री झोपायला जाताना त्यांनी माझ्या कपाळावर एक प्रेमाची आणि आपुलकीची थाप दिली. आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं. तिथे कोणतीही वासना नव्हती, तर फक्त आणि फक्त एकमेकांबद्दल वाटणारा आदर, अपार प्रेम आणि एक नवीन गोड सुरुवातीचा आनंद होता. त्या सुंदर आणि भावनिक रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळ वेगळाच प्रकाश घेऊन आली. मी सकाळी लवकर उठलो तेव्हा घरातून चहाचा आणि आल्याचा एक छान सुवास येत होता. स्वयंपाकघरात गेलो तर सुनीता आंटी आधीच उठून आवरावर करत होत्या. त्यांनी साधी पिवळ्या रंगाची सलवार कमीज घातली होती, केस मागे बांधलेले होते आणि त्या गुणगुणत चहा गाळत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर काल रात्रीची ती अस्वस्थता किंवा दुःख कुठेच नव्हतं. तिथे फक्त एक आत्मिक समाधान आणि निखळ आनंद दिसत होता. मला पाहताच त्या गोड हसल्या आणि म्हणाल्या, "अरे राहुल, उठलास? चल, गरमागरम चहा तयार आहे." अजून खूप दिवसांनी इतकं मला शांतता आणि गाढ झोप लागली रे. मनातलं सगळं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. चहा चहाचा कप हातात घेतला आणि सोफ्यावर बसत म्हणालो, "मलाही आंटी, काल रात्री बाल्कनीत तुमच्याशी बोलताना मला जाणवलं की आयुष्यात आपल्याला हवं असणारं सुख खूप साधं असतं. फक्त हे ते समजून घेणारा माणूस हक्काचा असावं लागतं. तुम्ही मला तो हक्काचा आधार दिलात." आम्ही दोघांनी चहा घेता घेता एकमेकांकडे पाहिलं. आमच्या नजरेत आता कोणताही संकोच नव्हता, तर एका अत्यंत जवळच्या आणि विश्वासू मित्राला पहिल्याचा आनंद होता. तो संपूर्ण दिवस आम्ही दोघांनी खूप आनंदात घालवला. दुपारच्या सुमारास आई माहेरून परत येणार होती आणि त्यानंतर सुनीता आंटीचे पुण्यातले काम संपल्यामुळे त्याही त्यांच्या गावी परतणार होत्या. त्यामुळे आमच्याकडे एकमेकांसाठी खूप कमी वेळ उरला होता. आम्ही घरातली छोटी मोठी कामं एकत्र केली. दुपारी बँकेच्या काही कागदपत्रांच्या उरलेले कामं मी स्वतः पुढाकार घेऊन पूर्ण करून दिली. जेव्हा आम्ही बँकेतून परत येत होतो तेव्हा गाडीवर मागे बसून त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो स्पर्श मला सांगत होता की आता त्या स्वतःला या जगात एकटं समजत नव्हत्या. दुपारी 2च्या सुमारास आई घरात परत आली. मामांच्या घरी सगळं व्यवस्थित असल्यामुळे आईच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आई आल्यावर सुनीता आंटी स्वतःचं सामान आवरून घेतलं. त्यांची बॅग भरताना त्यांचे डोळे थोडे ओलावले होते. 4 दिवसांपूर्वी जेव्हा त्या घरात आल्या होत्या तेव्हा त्या एकट्या आणि हताश होत्या. पण आज जाताना त्या आपल्यासोबत आठवणींचा एक मोठा आणि मौल्यवान ठेवा घेऊन चालल्या होत्या. दुपारच्या 3:30 वाजता त्यांनी टॅक्सी दारात आली. आईने त्यांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, "सुनीता, खूप बरं वाटलं गं तू आल्यामुळे. जुने दिवस आठवले. आता अशीच मध्ये मध्ये येत जा. घर तुझंच आहे." सुनीता आंटीने आईचा निरोप घेतला आणि शेवटी त्या माझ्याजवळ आल्या. आई आत पाणी आणायला गेली होती. काही सेकंदाच्या शांततेत त्यांनी माझ्या पाठीवर अत्यंत मायेने हात ठेवला. त्यांच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब गालावर घसरला. त्या अतिशय मऊ आणि हळव्या आवाजात म्हणाल्या, "राहुल, या 4 दिवसांनी मला तुझं हरवलेलं जगणं परत मिळवून दिलंस रे. वय, संसार, जबाबदाऱ्या या सगळ्यात मी स्वतःला विसरून गेले होते. पण तुझ्या या समजूतदारपणामुळे आणि निखळ प्रेमाने मला पुन्हा एकदा स्वतःवर प्रेम करायला शिकवलं. तू माझ्या आयुष्यात आलेला एक सुंदर देवदूत आहेस." मी त्यांचे हात हातात घेतले आणि आदराने म्हणालो, "आंटी, डोळ्यात पाणी आणू नका. हे नातं किंवा ही भेट इथे संपत नाही आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा एकटं फील कराल तेव्हा लक्षात ठेवा की पुण्यात तुमचा एक हक्काचा माणूस तुमची वाट बघतोय. आपण दूर जरी असलो तरी मनाने नेहमी जवळ राहू." माझ्या या शब्दांनी त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आणलं. त्यांनी टॅक्सीत बसताना एक शेवटच्या मागे वळून माझ्याकडे पाहिलं आणि गाडी दूर निघून गेली. त्या गेल्यावर घर पुन्हा एकदा शांत झालं होतं. पण ही शांतता आधीसारखी खायला उठणारी नव्हती, तर या शांततेत आता एक सुंदर अनुभूती होती. आई घरात आल्यावर मला म्हणाली, "राहुल, सुनीता जाताना सांगत होती की तुझा स्वभाव खूप छान आहे. तू तिची खूप काळजी घेतलीस. मला तुझा अभिमान वाटतो रे." मी मनातल्या मनात हसलो आणि आईला म्हणालो, "हो आई, आंटी खूप चांगल्या आहेत. मलाही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं." काही दिवस निघून गेले. माझं रोजचं ऑफिसचं आणि घराचं रुटीन पुन्हा सुरू झालं होतं. पण आता माझ्या आयुष्यात एक मोठा बदल झाला होता. आता मला रात्री एकटं वाटत नव्हतं. एक दिवस रात्री 9 वाजता मी ऑफिसमधून थकून घरी आलो आणि बेडवर पडलो. तितक्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर सुनीता आंटी असं नाव चमकत होतं. मी फोन उचलला. "हॅलो आंटी, कशा आहात?" पलीकडून त्यांचा तोच गोड प्रसन्न आवाज आला. "मी छान आहे राहुल. आज इथे खूप पाऊस पडतोय." गॅलरीत चहा घेताना मला आपल्या पुण्याच्या बाल्कनीतल्या गप्पांची खूप आठवण आली रे. म्हणून राहवलं नाही आणि फोन केला. "तू जेवलास का?" आम्ही दोघं फोनवर जवळपास अर्धा तास बोलत राहिलो. त्यांनी त्यांच्या घराच्या गोष्टी सांगितल्या. मी माझ्या ऑफिसच्या गमती-जमती सांगितल्या. फोन ठेवताना त्यांनी विचारलं, "पुन्हा कधी येऊ पुण्यात?" मी हसून उत्तर दिलं, "तुम्ही सांगा, मी कधी येऊ तुम्हाला न्यायला?"
पलीकडून त्या मनापासून हसल्या. या 4 दिवसात अनपेक्षित भेटीने मला एका मोठ्या सत्याची जाणीव करून दिली होती. जगातली सगळीच नाती रक्ताची किंवा समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीत नसतात. काही नाती ही 2 एकाकी मनांच्या गरजेतून आणि निखळ भावनेतून, आदरातून जन्माला येतात. या नात्यात जगाच्या नजरेत काय नाव द्यायचं याशी आम्हाला काहीच घेणं नव्हतं. आमच्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल असलेला आदर, माया आणि तो हक्काचा भावनिक कोपरा नेहमीच सुरक्षित आणि जिवंत राहणारा होता. आम्ही दोघंही आता आपल्या आयुष्यात समाधानी होतो, कारण आम्हाला आमचा भावनिक सोबती मिळाला होता.